आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात येत्या 31 जुलै रोजी बहुजन समाजासाठी एक महत्त्वपूर्ण जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद उर्फ रावण, भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह आणि जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ व भारतीय शास्त्रज्ञ सोनम वांगचुक उपस्थित राहणार आहेत. या भव्य सभेची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कार्यक्रमाचा संपूर्ण आराखडा उलगडला. कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई या एकपात्री प्रयोगाने होणार असून क्रांती प्रवीण पानपाटील यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर कबीर कला मंचाचे लोकशाहीर सागर गोरखे यांच्या शाहिरी जलसा रंगणार आहे. सभेत संविधान संरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, युवकांचे सक्षमीकरण आणि बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना राहुल वाघ यांनी संयत आणि स्पष्ट उत्तरे देत कार्यक्रम शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडेल असा विश्वास व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रातील युवक, विद्यार्थी, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करावी असे आवाहनही त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिरसाट, जिल्हा प्रवक्ते रोशन केदार, ज्येष्ठ नेते सुनील पवार, शहर अध्यक्ष यश फागुल, शिरपूर तालुकाध्यक्ष अजय मंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे.